फणसाची भाजी बनवणार आहे मीच. तर फणसाची कोयली आहे बघा. तर मी गावाकडून आणली होती ही. तर 4-5 दिवस झाले. वरून अशी काळी झाली पण आतमधून खूप छान होती. तर असे काटे बघा चाकूने काढून घ्यायचे पहिल्यांदा. तर आपण हे शिजवल्यावर पण काढू शकतो, पण जास्त वेळ लागतो. त्याच्यापेक्षा आपण आधीच चाकूने काढायचं आणि शिजायला पण लवकर शिजतं. तर मधला भाग आहे तो कडक असतो, तो पण काढून द्यायचा आणि असे 4-5 भाग करायचे. आणि बघा कुकरमध्ये तेल लावून घेतलेलं आहे पहिल्यांदा. मग पाणी गरम झाल्यानंतर ते काप टाकले आणि काळा वाटाणा तो पण टाकलेला आहे. एकत्र टाकलं कारण आपला वेळ वाचतो. तर दोन्ही पण शिजलेलं आहे. छान काढून घ्यायचं बघा इथं. त्यानंतर बघा आपण असं चेचून घेऊया म्हणजे असं बारीक करून मिक्स एकत्र करून घेऊया. त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. कांदा छान फ्राय करून घ्यायचा. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट तर कोल्हापुरी आहे. तर ती टाकल्यानंतर बघा ही फणसाची भाजी टाकायची. वरून चवीपुरतं मीठ. तर मिक्स करून घ्यायचं. छान 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि छान तयार होते भाजी. तर चला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब